शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण चिनू ही व्हरायटी किती मोठी होती हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, सर्वसाधारण हे फळ आहे 20 किलोचं. 20 किलोपर्यंत हे फळ जातं. त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही फळं दाखवतो. हे बघा, ही मोठाली फळं आहेत. आता ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे असं बस ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं, सर्वच काही 20 आणि 22 किलोची होत नाही. काही 8-10 किलोपर्यंतची सुद्धा फळं असतात. परंतु जनरल फळं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने मोठाली होतात. सर्वसाधारण ही जी फळं आहेत 80 दिवसामध्ये परिपक्व होतात. 80 दिवसामध्ये ही पूर्ण काढणीला येतात. हे दाखव रे, 80 दिवसामध्ये काढणीला येतात. ही हायब्रिड स्वरूपाची व्हरायटी आहे. हे बघा कशा स्वरूपाचं फळ आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि जनरल जी फळं आहेत ह्या फळांना मागणी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, इंदोर, हे दाखव नीट, इंदोर, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर ह्या पट्ट्यांमध्ये जास्त आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे, जनरल जी लोक आहेत ही हायब्रिड न वापरता घरगुती किंवा मार्केटमधनं भाजीपाल्याकडनं ही फळं बियाणं विकत घेतात. त्याचा परिणाम असा होतो मित्रांनो की ती एका पद्धतीची फळं नसतात. आणि हायब्रिडला जे महत्त्व आहे ते महत्त्व, त्याचं उत्पादन हे नक्की जास्त निघतं. आणि हे जे जनरल ह्या भोपळ्याचं जे लोकांना उत्पादन कमी निघतं त्याचं कारण असं आहे की ते हायब्रिड बियाणं नसतं. जनरल कोणतंही बियाणं धरलेलं असतं, त्याच्यामुळे त्याचं उत्पादन कमी निघतं. सर्वसाधारण व्यवस्थित जर उत्पादन केलं तर 20 टनापर्यंत ह्या व्हरायटीचं उत्पादन अगदी निश्चित जातं. परंतु त्याला व्यवस्थित असं नियोजन पाहिजे. उगीच काहीतरी करायचं म्हणून करण्यात अर्थ नाही. खताचं शेड्यूल वगैरे हे कोणालाही लागलं तर मी तुम्हाला निश्चित पाठवेल. तरी दिवाळीनंतर याचं सीड प्रोडक्शन 2025 मध्ये चालू होईल. जरी कोणाला लागलं तरी निश्चित ह्या व्हरायटीचं बियाणं आपल्याकडे मिळेल. विकास हे फळ दाखव व्यवस्थित. बियाणं आपल्याकडे मिळेल. हे बघा, आता हा बसलाय, याच्या एवढं हे फळ आहे सर्वसाधारण. तर इकडे घे रे, अशाच व्हरायटी शक्यतो खामगाव वगैरे जो पट्टा आहे ते शेतकरी लावतात. बुलढाणा किंवा इकडं पुण्याच्या पट्ट्यामध्ये आता लागवड होती. नाशिकमध्ये हे फळ खूप चांगल्या पद्धतीने विकलं जातं. तरी कोणालाही लागलं तर याचं बियाणं आपण निश्चित उपलब्ध करून देऊ सर्वसाधारण दिवाळीमध्ये. हे पहा, ही कशा स्वरूपाची फळं होतात. अजूनही मी तुम्हाला काही फळं दाखवतो. 20 टन हे ॲव्हरेज अगदी निश्चित निघतं. जास्त दाटही हे फळ करून चालत नाही. याची लागवडीचं अंतर काय आहे काय नाही हेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देणारच आहे. तर मला जरी फोन केला तरी मी तुम्हाला निश्चित ह्या संदर्भातली सगळी माहिती सांगेल. अगदी 30 टनापर्यंतही याचं जातं. परंतु ॲव्हरेज 15 ते 20 टन हे निश्चित निघतं. हे पहा, अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस याला पावडर येईल त्यावेळेस हे विक्री योग्य झाले असं आपण समजायचं असतं आणि त्याची काढणी करायची असते. हे पहा, हे अजून थोडंसं हिरवट आहे, हे काढायला आलेलं नाही. एक 3-4 दिवसामध्ये हे सुद्धा पूर्ण काढणी योग्य होईल. विकास हे फळ दाखव. हे पहा,
कशा स्वरूपातील ही मोठ्यांली फळं आहेत. तरी कोणालाही काही लागलं, याच्याविषयी माहिती लागली तर आपल्या चॅनलमध्ये माझा नंबर दिलेला आहे, माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला हे चुनू व्हरायटीचं बियाणं निश्चितप्रमाणे मिळून जाईल. तर भेटूया पुढील व्हिडिओत.